जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या करंट अफेअरच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. पहा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता. अलीकडेच कोणता देश हा ब्रिक्स संघटनेचा 10वा सदस्य बनला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच इंडोनेशिया हा ब्रिक्स संघटनेचा 10वा सदस्य बनला असून नुकतीच याची घोषणा 2025 मध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझील या देशानं केली आहे. आता जे ब्रिक्सचे एकूण 10 सदस्य आहेत त्यांची नावे आपल्याला माहीत पाहिजे. तर लक्षात ठेवा, यात ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या संस्थापक देशाबरोबरच इराण, इजिप्त, इथिओपिया, यूएई या देशांचा सुद्धा समावेश आहे. हे जे इराण, इजिप्त, इथिओपिया व यूएई हे जे 4 देश आहेत हे 2024 साली ब्रिक्समध्ये सामील झालेत. येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला ब्रिक्सची 16वी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ब्रिक्स या संघटनेची 16वी परिषद रशियामधील कझान येथे आयोजित करण्यात आली होती. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता 2025 साठीचा हेनले पासपोर्ट इंडेक्स प्रकाशित करण्यात आला. तर आता या इंडेक्समध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये आपला भारत 85व्या स्थानी आहे. याआधी 2024 साली भारत 80व्या स्थानी होता, पण यंदा 5 स्थानाची घसरण होत भारत यात 85व्या स्थानावर आला आहे. बरं, भारताचा पासपोर्ट धारक व्यक्ती किती देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश करू शकतो? तर भारताचा पासपोर्ट धारक व्यक्ती एकूण 57 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकतो. भारतासह 85व्या स्थानावर नायजर हा देश सुद्धा आहे. बरं, यंदा किती देशांचा अभ्यास करून हा इंडेक्स तयार करण्यात आला? तर एकूण 199 देशांचा अभ्यास करून हा इंडेक्स तयार करण्यात आला व या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर सिंगापूर हा देश आहे. सिंगापूरचा पासपोर्ट धारक व्यक्ती हा एकूण 195 देशात व्हिसामुक्त प्रवेश करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जपान असून जपानचा पासपोर्ट धारक व्यक्ती 193 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करू शकतो व या तिसऱ्या क्रमांकावर एकूण 6 देश आहेत. त्यांची नावे सांगायची झाली तर फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, साऊथ कोरिया व स्पेन हे 6 देश तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बरं, या रँकिंगमध्ये सर्वात शेवटी कोणता देश आहे? तर 106व्या क्रमांकावर अफगाणिस्तान हा देश आहे. मित्रांनो, तुम्हाला येथे असाही प्रश्न पडू शकतो की यात 199 देशांचा अभ्यास करण्यात आला, तर 106व्या क्रमांकावरील देश हा शेवटचा कसा? तर या रँकिंगमध्ये एकाच स्थानावर बऱ्याच देशांना ठेवण्यात आल्यामुळे 106व्या क्रमांकावरील देश हा यात शेवटचा देश ठरला आहे. भारताच्या शेजारी देशांचा यातील क्रमांक सांगायचा झाला तर चीन यामध्ये 60व्या क्रमांकावर आहे, श्रीलंका 96व्या, बांगलादेश 100, नेपाळ 101 तर पाकिस्तान यात 103व्या क्रमांकावर आहे. हा हेनले पासपोर्ट इंडेक्स कधीपासून प्रकाशित केला जातो? तर हा इंडेक्स 2006 पासून प्रकाशित करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताने कोणत्या देशाच्या सहाय्याने आपल्या नौदलासाठी सोनोबॉय या उपकरणाची निर्मिती करण्याची घोषणा केली? तर मित्रांनो, आता भारत सरकारने या सोनोबॉय उपकरणाची निर्मिती करण्यासाठी अमेरिका या देशाबरोबर करार केला आहे. हे जे सोनोबॉय आहे या उपकरणामुळे पाण्यात ज्या पाणबुडी लपून बसल्या आहेत त्या शोधल्या जाऊ शकतात. हे सोनोबॉय उपकरण जहाजांबरोबरच विमानावर सुद्धा बसवण्यात येऊ शकतं आणि या उपकरणात आवाजांचं निरीक्षण करून पाण्याखाली लपलेल्या पाणबुडीचा शोध घेतला जातो. मित्रांनो, इथे अमेरिकेचा उल्लेख आला आहे तर अमेरिकेविषयी अजून एक न्यूज नोट करून घ्या. नुकतेच आता अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात भीषण आग लागली असून यात जवळपास 8000 घरं जळून खाक झाली आहेत. यात चक्रीवादळामध्ये जसे हवेचे ढग निर्माण होतात तसे या आगीमध्ये अग्नीचे ढग निर्माण झाल्याचं भासत आहे. त्यासाठी याला फायरनॅडो असं नाव देण्यात आलं. फायरनॅडो नाव लक्षात ठेवा, एक्झाममध्ये या नावावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा. अलीकडे चर्चेत असलेला पुनसँगचू 2 जलविद्युत प्रकल्प भारताद्वारे कोणत्या देशात सुरू करण्यात आला? तर हा जो पुनसँगचू 2 जलविद्युत प्रकल्प आहे हा भूटान या देशामध्ये सुरू करण्यात आला असून या प्रकल्पाची निर्मिती भारताच्या भेल या कंपनीने केली आहे. मित्रांनो, हा भूतानमधील प्रकल्प पुनसँगचू या नदीवर स्थित असून या प्रकल्पाअंतर्गत 1020 मेगावॅट इतकी वीज निर्माण होणार आहे. भूतान हा भारताचा शेजारी देश असून भूतान आणि भारत यात एकूण किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे? तर 699 किलोमीटरची सीमा संलग्न असून भूतान या देशाला भारतातील सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहेत. पुढील प्रश्न पहा. महाकुंभमेळ्याच्या विशेष प्रसारणासाठी कुंभवाणी या वाहिनीचे उद्घाटन कोणी केले? तर ही जी कुंभवाणी वाहिनी आहे याचं उद्घाटन
योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं. बरं, यंदाचा महाकुंभमेळा कधीपासून सुरू होत आहे? तर यंदाचा महाकुंभमेळा 13 जानेवारीपासून सुरू होणार असून हा महाकुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मित्रांनो, यंदाचा महाकुंभमेळा असून महाकुंभमेळा हा 144 वर्षांनी प्रयागराज येथेच आयोजित केला जातो. आता महाकुंभमेळा काय हे समजण्यासाठी आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे की दर 3 वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो आणि हे पूर्ण 4 कुंभमेळे पार पडल्यानंतर 12 वर्षांनी एक पूर्ण कुंभमेळा आयोजित केला जातो आणि अशा 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर म्हणजेच 144 वर्षांनी महाकुंभमेळ्याचं आयोजन प्रयागराज येथे करण्यात येतं. दर 6 वर्षांनी अर्ध कुंभमेळे सुद्धा आयोजित केले जातात व जे अर्ध कुंभमेळे आहेत हे हरिद्वार आणि प्रयागराज येथे आयोजित केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या राज्याने पार्थ ही योजना सुरू केली? कोणती योजना आहे? तर पार्थ असे या योजनेचं नाव असून या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश या राज्यानं केली आहे. इथं पार्थचं फुल फॉर्म नोट करून घ्या. तर पार्थ म्हणजे पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग अँड हुनर असे याचं पूर्ण स्वरूप असून या योजनेअंतर्गत मध्य प्रदेश सरकार आपल्या राज्यातील तरुणांना भारतीय सैन्य व निमलष्करी दलात अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचाच एक भाग म्हणजे पार्थ ही योजना. या योजनेअंतर्गत तरुणांना भरतीपूर्व शारीरिक आणि लेखी परीक्षेचं प्रशिक्षण देण्यात येईल. महत्वाची योजना आहे, लक्षात ठेवा. पार्थ ही योजना मध्य प्रदेश या राज्यानं सुरू केली. यासच मध्य प्रदेशविषयी अधिक सांगायचं झालं तर अलीकडेच मध्य प्रदेशमधील रातापानी व्याघ्र प्रकल्पाला भारतातील 57वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं. मध्य प्रदेश सरकारने सरकारी सेवांमध्ये महिलांसाठीचं आरक्षण हे 33% 35% इतकं केलं आहे आणि स्वनिधी योजनेत सर्वोत्तम कामगिरी करत मध्य प्रदेश राज्याने अव्वल स्थान पटकावलं आहे. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या प्रवासी भारतीय एक्सप्रेससाठी कोणत्या वयोगटातील अनिवासी भारतीय पात्र असतील? मित्रांनो, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय एक्सप्रेस लॉन्च केली असून या एक्सप्रेससाठी 45 ते 65 या वयोगटातील अनिवासी भारतीय पात्र असतील. येथे हा पॉइंट नोट करून घ्या. या योजनेसाठी अनिवासी भारतीयच पात्र असणार आहेत. ही जी रेल्वे सेवा आहे याची सुरुवात परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवासी तीर्थदर्शन योजनेअंतर्गत IRCTCच्या सहकार्याने करण्यात आली आहे. आता सांगितल्याप्रमाणे यासाठी 45 ते 65 वयोगटातील अनिवासी भारतीय पात्र असणार असून त्यांचा सर्व खर्च भारत सरकार करणार आहे. तसेच हे जे अनिवासी भारतीय आहेत त्यांना दुसऱ्या देशामधून भारतात येण्यासाठी जो विमानाचा खर्च आहे त्यातील 90% खर्च सुद्धा सरकारच करणार असून त्यांना फक्त 10%च रक्कम खर्च करावी लागणार आहे. हे सर्व पॉइंट नोट करून घ्या. एक्झाममध्ये यावर आधारित मल्टीलायनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न पहा, केंद्र सरकारच्या उजाला या योजनेला नुकतेच 10 वर्ष पूर्ण झाले, तर ही योजना कधी लॉन्च करण्यात आली? मित्रांनो, अशा काही फेमस योजना आहेत त्यांचं लॉन्चिंग वर्ष आपल्याला एक्झाममध्ये विचारण्यात येतं. त्यापैकीच ही उजाला योजना सुद्धा आहे व ही जी उजाला योजना आहे ही 5 जानेवारी 2015 रोजी लॉन्च करण्यात आली होती व यंदा 5 जानेवारीला या योजनेने आपले 10 वर्ष पूर्ण केले आहेत. ही योजना कोणाद्वारे राबवली जाते? तर ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच EESL आणि वीज वितरण कंपन्या म्हणजेच डिस्कॉम यांच्या सहकार्याने ही योजना राबवली जाते व या योजनेअंतर्गत 6 जानेवारी 2025 पर्यंत 36.87 कोटी LED बल्ब वितरित करण्यात आले. हा आकडा सुद्धा लक्षात ठेवा, मागील काही एक्झाममध्ये असे आकडे सुद्धा विचारण्यात आले आहेत. मित्रांनो, उजाला या योजनेबरोबरच 5 जानेवारी 2015 रोजी म्हणजे स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम सुद्धा सुरू करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात जुन्या पददिव्यांच्या जागी नवीन LED लाईट बसवण्यात आलेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणत्या राज्याने सिंधू खोऱ्यातील लिपीचा उलगडा करणाऱ्यास $10 लाख बक्षिसाची घोषणा केली? तर ही जी घोषणा आहे ही तामिळनाडू या राज्याने केली आहे. मित्रांनो, ही जी सिंधू खोऱ्यातील लिपी आहे आतापर्यंत याचा कोणालाही उलगडा झाला नाही. त्यासाठीच तामिळनाडू राज्याने सिंधू खोऱ्यातील लिपीचा उलगडा करणाऱ्यास $10 लाख बक्षिसाची घोषणा केली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन आहे हा दरवर्षी 11 जानेवारी रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर हा दिवस पहिल्यांदा 2007 मध्ये साजरा करण्यात आला. यासह जानेवारी हा महिना राष्ट्रीय गुलामगिरी आणि मानवी तस्करी प्रतिबंध महिना म्हणून साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या भारतीय संस्थेने आशियातील सर्वात मोठी
शेलो वेव्ह बेसिन संशोधन सुविधा सुरू केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.